आशात हसते ठाव ठिकाणा माझा पुसते मीच मला मग शोधत बसते बोल मला तू हळुवार काही सांग भले तू माझा नाही कलियुगातली मीराबाई मौनातले हे शब्द बोल के तुझ्यानी माझ्या ओठी हलके असुनी ननी अश्रू पोरके क्षणात आता सरतील लाटा पक्षी घराच्या धरतील वाटा देईल हात तुझी अस्मिता 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 अस्मिता. आपले सगळे फंटर लावले शोधायला त्या अभिजितला आणि मी स्वतः सुद्धा गेलो होतो त्याच्या खास बार आणि रेस्टॉरंट मध्ये. एवढ्या रात्री कोणाला फोन करताय? अगं अभिदादाला. का काय झालं? अगं सकाळपासून त्याचा फोन ट्राय करतेय पण सत्य तो अभिजित कुठे राहिली का काय झालं? अरे तो स्वतःच्या घरातून गायब झालाय. तुमच्यासाठी मी एवढी दिवस रात्र मेहनत करतो त्या सगळ्यावरती पाणी फिरवलं. आणि कुणालाच माहिती नाहीये ग की वनिता वहिनी कुठे गेलीये. काय? हो भाई आता काय करायचं ते सांगा. आता मी सांगतो तेवढंच ऐकायचं. काही कर. कळलं तुला का मारली ते? तो आणि अभिदादा कुठल्या तरी मीटिंग मध्ये डिस्कशन मध्ये होते. मिड ऑफ द डिस्कशन कोणाचा तरी फोन आला अभिदादाला. आमच्या संग्राम शेठचे डाव कसे सगळे रंगत चाललेत. आता त्या जहागीरदार घराण्याबरोबर खेळायला किती मजा येईल. पश्चिम महाराष्ट्रात अल्पमतदान. माई 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 लवकर बाहेर आहे. काय रे काय झालं? माई बातमी वाचली. पेपर मध्ये ना. अरे त्यांना काय वाटते ते छापतात. माई आधी बातमी वाच. हे बघ वनिता वहिनीवर हल्ला झालाय. हे बघ ना इथे लिहिलं आहे बघ. प्रसिद्ध उद्योगपती श्री गजाननराव जहागीरदार यांची सून वनिता जहागीरदार हिच्यावर खुनी हल्ला करण्यात आला.
पोलिसांचे असे म्हणणे आहे की हा हल्ला त्यांचे पती श्री अभिजित जहागीरदार यांनी केला असून अभिजित जहागीरदार यांना अटक करण्यात आली आहे. हा हल्ला कौटुंबिक वैमनस्यातून झाला असून सौ वनिता जहागीरदार सध्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. अरे पण अभि कशाला वनितावर गोळी झाडेल? माई, मला तरी वाटतं की बाळाच्या बाबतीत जे काही झालं ना त्यामुळे रागात येऊन. नाही आधी, अरे अभि असं काहीही करणार नाही. अगं माई, म्हणजे दुसरं काय कारण असेल ना? म्हणजे त्यांचा संसार व्यवस्थित चालू होता, बाकी सगळं व्यवस्थित चालू होतं, मग काय कारण असेल? कदाचित असं असेल की त्या दोघांना मूल होत नाही ना, म्हणून ती दोघंही खूप अपसेट असतील आणि त्यातून अभिनं असंही असेल माई, किंवा कदाचित दुसरंही कारण असेल. मी एक काम करतो, मी जाऊन बघतो. पण तू असं कर, आधी अभिला भेट आणि मग वनिताकडे हॉस्पिटलमध्ये जा. आपण कायमचं परत आलो ना, ही गुड न्यूज त्यांना सकाळी उठल्या उठल्यावरच देऊया. माई, मी तुम्हाला वचन देते, मी पुन्हा कधी घर सोडून जाणार नाही आणि अभिलाही कधीच जाऊन देणार नाही. काय गंमत आहे ना अभि. नेहमी कसं होतं ना, संकट आली की जवळची माणसं एकमेकांपासून दूर जातात. अरे दत्ताचे नातेवाईक तर ओळखही दाखवत नाहीत. पण आपल्या इथे सगळं उलट आहे. खूप दूर गेलेली माणसं जवळ येत आहेत. खूप आनंदाची गोष्ट. तेजूचं कौतुक करता करता वनिताकडे दुर्लक्ष करू नका, तिला दुखावू नका, तिची विशेष काळजी घ्या. आता सासू म्हणून डावं उजवं करू नका. तुम्हाला खूप जपून वागायला हवं, तोलून मापून बोलायला हवं. कारण या घराचा आनंद, या घराचं सुख या आपल्या सुनांवरच अवलंबून आहे. सॉरी मिस्टर अभिजित जहागीरदार. काय सिच्युएशनच अशी. नो इन्स्पेक्टर, तुम्हाला वाईट वाटायचं खरंच काही कारण नाही. स्वतःहून सरेंडर झाला. माझं रिव्हॉल्वर तुमच्याकडे मी जमा केलंय. मला तुम्हाला फक्त एवढंच सांगायचंय की मी वनितावर गोळी झाडली नाही. ते आम्हाला माहिती हो, पण काय कोर्टात तसं सिद्ध व्हायला पाहिजे ना. आणि कोर्टात सिद्ध करायसाठी पुरावे पाहिजेत. जहागीरदार साहेब, माझी एक रिक्वेस्ट आहे तुम्हाला. मला ह्या कामी तुमचं सहकार्य पाहिजेत. त्यासाठीच तर मी इथे आलोय. इन्स्पेक्टर साहेब, तुम्ही एक करा. तुम्ही प्रेसला सांगा की वनिता जहागीरदारवरती खुनी हल्ला केल्याप्रकरणी आम्ही अभिजित जहागीरदारला अटक केली आहे.
हे एकदा प्रेसमध्ये आलं की खरा खुनी गाफील राहील. मला एक कळत नाही, एवढ्या निर्मनुष्य ठिकाणी तुम्ही आपल्या बायकोला घेऊन गेलातच कशाला, आणि बरोबर पिस्तूल घेऊन गेलात कशाला? आयुष्यातला आनंदच संपला होता. वाट्याला फक्त दुःख येत होतं, म्हणून आम्ही आयुष्यात संपवायचा निर्णय घेतला. मला तुम्हा श्रीमंत लोकांचं हे काही गणितच कळत नाही बा. अहो एवढे श्रीमंत तुम्ही, पैसेवाले, तुमच्या घरात दुःख शिरतोच कुठून? चले आम्ही पगारदार माणसं, पहिला आठवडा कसा बसा निघतो आमचा चांगला, नंतर आहेच बोंब महिनाभर. तुमचा महिनाच काय, अख्खं वर्ष सुद्धा तुम्हाला दिवाळी आहे. हा परमेश्वरही असा आहे इन्स्पेक्टर साहेब की तो कुठे ना कुठेतरी पाचर मारून ठेवतोच. जखम बरीच होऊ देत नाही, चिघळत ठेवतो. आणि पैशानी सुख विकत घेता येत नाही ना. एक मिनिट. हा इन्स्पेक्टर पाटील बोलतोय. हा बर, ओके. एक गुड न्यूज आहे. गुड न्यूज? तुमची बायको शुद्धीवर यायला लागली. शी इज आउट ऑफ डेंजर नाव. मला खरंच दुखवायचं नव्हतं रे तुला, पण आपल्या घरची परिस्थिती सध्या आपल्याला अनुकूल नाहीये. मग आपण काळजी नको का घ्यायला? निर्दोष असतानाही जेलची हवा खाऊन आलायस ना तू, तेही कुणीतरी कुणावर गोळ्या झाडल्यामुळेच. एक मिनिट वनिता, मी ह्या सगळ्या आठवणी विसरायचा प्रयत्न करतोय. तू का मला त्याची आठवण करून देतेस? माझ्या अंगावर काटा उभा राहतो त्या आठवणीने. का तू जखमांवरच्या खपल्या काढतेस उगाचच? कधी आलास तू आणि एवढा का वेळ लागलास? काय झालं? वनिता, जहागीरदार ॲग्रो इंडस्ट्रीज एका प्रचंड मोठ्या संकटात सापडली. काय संकट? कसलं संकट? नाउ शी इज आउट ऑफ डेंजर. आणि बाळ बरा झाल्यानंतर जेव्हा घरी येईल ना, तेव्हा तेव्हा त्याच्या आसपास फिरकण्याचा प्रयत्नही करू नकोस. कारण तुझी बांजोटी नजर मला माझ्या बाळावर पडायला नको.
काय ग? कसला एवढा विचार करून स्वतःला त्रास करून घेतेस? बघ, वनिता आता बरी आहे, तिचा धोका टळलाय. तुम्ही हॉस्पिटलमध्ये जाताय? नाही, म्हणजे आता मी जाऊन काय करणार ग? तिच्याकडे फक्त खासियतलंच बघायचं. त्याच्यापेक्षा ती आयसीयूतून बाहेर आली ना, मग मी भेटायला जाईल. म्हणजे आत्ता हॉस्पिटलमध्ये कोणीच नाहीये का? नाही, सुहास गेलाय ना. सुहास? माय का? अगं, म्हणजे तसा सुहास घरातच होता आणि अभिनय आधीचा पत्ता नाही. तो मुलात गुंतल्याने मग कोण जाणार? माईक म्हणून सुहास नाही ना? कोणीतरी घरातल्या बाईने तिथे. कोण जाणार सांग ना. ते मला माहिती नाही, पण मला वेगळीच शंका येते. माई, तुम्हाला कदाचित राग येईल माझा, पण मला जे वाटतंय ते मी तुम्हाला सांगते. सुहासचा बाबांवर आणि एकंदरीतच आपल्या सगळ्यांवर खूप राग आहे. त्यामुळे आपल्याला त्रास द्यायची तो एकही संधी सोडणार नाही. शिवाय त्याला जहागीरदारांच्या प्रॉपर्टीमध्ये सुद्धा इंटरेस्ट आहे. त्यामुळे मला अशी शंका येते की सुहासनेच वनितावर गोळी झाडली असेल. तेजू, अगं असं काय वेड्यासारखं बोलतेस? तो कशाला गोळी झाडेल? माई, हिशोब सोपा आहे हो. त्यांनी एका दगडात दोन पक्षी मारायचा प्रयत्न केलाय. पण ऐका, त्यांनी वनितावर गोळी झाडली असेल आणि त्याच आरोपावरून अभिजित भाऊजींना गजात टाकलं असेल. म्हणजे त्याचा जहागीरदारांच्या प्रॉपर्टी मधला हिस्सा वाढला ना. माई, तो जेव्हापासून या घरात आला ना तेव्हापासूनच मला त्याची लक्षणं ठीक दिसत नाहीये. त्यामुळे मला असं वाटतंय की त्याला हॉस्पिटलमध्ये पाठवून तुम्ही चूकच केली. अगं पण ते सुहास जाधव. सुहास जाधव
जागीरदारांचा मोठा जावई. काय रे जास्त शहाणा झालायस का? एक्सक्यूज मी डॉक्टर, तुमचा काहीतरी गैरसमज होते. मी जागीरदारांचा जावई आहे. त्या इन्स्पेक्टरचं काय करायचं ते मी बघतो. चल निघ आता. घरातली सून हॉस्पिटलमध्ये जखमी अवस्थेत पडली आहे. तिला बघायला येण्याचे संस्कार घरातल्या कोणावरही नाही. जळता जळता एक ज्योती अंधाराला सांगत होती, होती सच्ची माझी प्रीती. क्षणात आता सरतील लाटा, पक्षी घराच्या ठरतील वाटा. देईल हात तुझी अस्मिता